निर्वाणरूपं विभुं व्यापकं ब्रह्मवेदस्वरूपम्। सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय। संत शिरोमणि मनमत स्वामी महाराज की जय। जगत ज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की जय। राष्ट्र संत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय। सद्गुरु डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज की जय। ओम ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यं विलोचनं सर्वदेहि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि। त्रिलोक्य संपदालेख्य समूल्लेखन भित्ते सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। यामाहु सर्व लोकाना प्रकृतिं शास्त्र पारगः तान धर्मचारिणी शंभो प्रणमामि शिवम परम शिवम। आनंद कोटी ब्रह्मांड नायक शिवप्रभूच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून आद्य गुरु रेणुकाचार्यापासूनच्या सर्व संत परंपरांना साष्टांग प्रणिपात करतो। मनमतादी प्रमोदगण बसवादी शरण यांच्या दिव्य चरणी साष्टांग प्रणिपात करून राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य यांच्या दिव्य चरणी साष्टांग दंडवत करतो। गणाचार्य मठ संस्थान मुखेड मठाचे पीठाधीश्वर डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य चरणी साष्टांग प्रणिपात करून माझ्या देहाला लाभलेले माझे कुलगुरू ओम प्रकाश स्वामी टेंभुर्णीकर यांच्या दिव्य चरणी साष्टांग प्रणिपात करून आज या ठिकाणी मागील 8 दिवसापासून स्वर्गीय सुखाचा आनंद सोहळा आपण उभवत आहोत। डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य माऊलींचं श्रावण मास तपानुष्ठान आणि आज तपानुष्ठानाचा 8वा दिवस आणि 8व्या दिवसाची प्रवचन रूपी सेवा मजसारख्या पामराला करण्याचं सौभाग्य प्राप्त झालं किंबहुना प्राप्त करून दिलं त्या संयोजक मंडळाचा आभार व्यक्त करतो। या ठिकाणी प्रवचनकार गायक वादक आणि उपस्थित सर्व शिवभक्तांच्या अंतर्चित्त ज्योतीला साष्टांग प्रणिपात करून या ठिकाणी मला जे प्रवचन रूपी 2 शब्द मांडण्याचं मला जे सौभाग्य प्राप्त झालं त्याबद्दल पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो। हा सुख सोहळा आहे, आनंदाचा सुख सोहळा। आपला जन्म येण्याचं कारणच हे आहे कारण मानवाचा जन्म हा सर्वश्रेष्ठ जन्म आहे। 4 योनीमध्ये जारज, अंडज, उद्वेज आणि स्वेदेज हे 4 योनी असणारा 4 योनीमध्ये प्रत्येक जन्माला असणारा 21 लाख वर्ष जन्म घ्यावा लागतो। प्रत्येक योनीमध्ये 21 लाख वर्ष म्हणजे 4 योनीमध्ये 84 लक्ष योनी फिरता फिरता असणारा हा देह आपल्याला प्राप्त झालेला आहे। हा देह असाच प्राप्त झालेला नाही। हा ध्येय प्राप्त होण्यासाठी प्रत्येक जन्मामध्ये केला आपण संचित असणारा पुण्याचा साठा असणारा पुढच्या जन्मामध्ये स्थलांतरित झाला। पुढच्या जन्माचा साठा पुढच्या जन्मात गेला। अशा प्रकारे संचित पापाचा असणार पुण्याचा असणार पुण्यकर्माचा संचिताचा असणार तो प्रारब्ध बनलं आणि त्या प्रारब्धानुसार आपल्याला हा देह मिळालेला आहे। आपण समजा एखादी बँकेमध्ये किंवा पोस्टामध्ये आरडी काढलेली आहे, 1 लाख रुपयाची आरडी काढलेली आहे। 1 लाख आपला 5 वर्षानंतर मिळणार आहे, पण केव्हा मिळणार आहे? आपण महिन्याला काही ठराविक रक्कम असणारी त्या बँकेत जमा करू, ज्याला हप्ता म्हणतो आपण। हप्ता आपण बँकेत जमा करायचा, आपला 5 वर्षांनी त्याची ठराविक मुदत रक्कम आपल्याला मिळणार आहे। तद्वतच असणारा हा देह प्रत्येक जन्मात केलं संचिताचं फल असणार या प्रारब्धाच्या रूपाने आपला देह मिळाला आहे। म्हणून हा जन्म अखेरचा आहे, यानंतर जन्म घेणे मानवाचा जन्म घेणे नाही। आणि मानवाचा जन्म घ्यायचा असेल तर सत्संगामध्ये यायला पाहिजे, भगवंताचं नामचिंतन ऐकायला पाहिजे, गुणगान ऐकायला पाहिजे। आम्ही फार भाग्यवान आहोत
कारण आमचा जन्म सर्वश्रेष्ठ कुळामध्ये झाला आहे. धन्य त्याचा जन्म शिवभक्ताची कुळी, जेथे चंद्रमौळी वास करी. संसाराचा बंध तयाचा तुटला, पूर्णत्वाशी आला म्हणून. हा जन्म आम्हाला मिळाला आहे, मानवाचा जन्म मिळाला आहे, त्यातही वीरशैव धर्मामध्ये सर्वश्रेष्ठ कुळामध्ये आमचा जन्म मिळाला आहे. आम्हाला कुठे इतर साहस करण्याची आवश्यकता नाहीये. प्रत्यक्ष परमेश्वर जरी आपला भेट देऊ शकत नसेल, भगवंत जरी भेट देऊ शकत तर गुरुरूपाच्या असणार, गुरुच्या रूपानं असणार, आपल्याला तो प्रत्यक्ष परमेश्वरच भेट देतोय. गुरु हे तत्व आहे, गुरु लिंग आणि जंगम. पण सर्वप्रथम आल्यानंतर आपलं ध्येय काय? मानवाचा जन्म मिळाला आपल्याला, पण कळला नाही. कळला का? आपल्याला कळलेला नाही. कारण हा जन्म असणारा मिळण्याच्या अगोदर जेव्हा माणूस हा एक देह सोडून दुसऱ्या देहामध्ये जातो, जाण्याच्या अगोदर देह सोडतो, तेव्हा तो ब्रह्मज्ञानी असतो. त्याला सर्वस्वाची जाणीव असते. मी कोण? मी कोण आहे? मी म्हणजे तो शिवोहम. शिवोहम मी स्वतः तो परब्रह्म आहे. मी तो परशिव परब्रह्म मी आहे, त्याची त्याला जाणीव असते. कुठपर्यंत असते हो? पुढच्या जन्मामध्ये मातेच्या उदरात जाईपर्यंत नव्हे, मातेच्या उदरामध्ये सुद्धा त्याला परब्रह्म असल्याची जाणीव असते. म्हणून मातेच्या उदरात असताना तो शिवोहम 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 असा जप करत असतो. आणि जेव्हा मातेच्या उदराच्या बाहेर येतो, तो सर्वस्वाला विसरून जातो. कारण या प्रपंचरूपी महासागरामध्ये आल्यानंतर माया असणारी त्याला पडते, आणि मायेमध्ये तो सर्वस्वाला विसरून जातो आणि कोहम कोहम या शब्दाचा उच्चार करतो. मी कोण? मी कोण? मी कुठून आलेलो आहे? आणि हे जर आपल्याला सांगायचं कुठून आलेलं आहे, याचं उत्तर जर पाहिजे असेल तर गुरुमाऊलीला आपलं शरण गेलं पाहिजे. कोटीला मी कोण कळलेच नाही, सांगा माझी सोय विश्वनाथा. अस्ति चर्म मास बांधिले देऊळ, सांगा याची मूळ कैसे आहे. मुळामध्ये हा जन्म असणारा अशाश्वत असणार आहे. मातेचा विकार आणि पितृ यापासून बनलेलं अशाश्वत शरीर, आणि या शरीराला पवित्र करण्याचं काम गुरुमाऊलीने केलं आहे. जेव्हा आपण मातेच्या उदरातून बाहेर येतो तेव्हा ते प्रकृती शरीर असते, निसर्गाने आले दिलेलं शरीर असते. त्या शरीरावर कुठल्याच प्रकारचे संस्कार झाले नसतात. आणि या प्रकृती शरीराला असणारं प्रकृती कायाला ज्ञान काया बनवण्याचं कार्य गुरुमाऊली करत असतात. कारण भाग्यवान होतो आपण. जन्मादी लिंग गर्भाची कारण. आमच्या कुळामध्ये, आमच्या जन्मामध्ये, आमच्या वीरशैव धर्मामध्ये मातेला वयाच्या 7व्या म्हणजे 7व्या महिन्यात असताना, गर्भ 7व्या महिन्याचा असताना, त्यावेळी मातेच्या गर्भाला लिंग बांधला जातो. तेव्हा त्याला संस्कार केले जातात. आणि आमचा असणारा, आम्ही अशा वीरशैव कुळामध्ये जन्मलो आहोत. जेव्हा आपण हे प्रकृती कायाला ज्ञान काया बनवण्याचं कार्य गुरुमाऊली करत असतं. 8व्या वर्षी असणारा गुरुमाऊली आपला दीक्षा देत असतो. 8व्या दिवशी घेतलेली दीक्षेचे सुद्धा 3 प्रकार सांगता येतील. दीक्षा कधी घ्यावी याबद्दल आपल्याला सांगितले. आपल्याला काहीच करायची आवश्यकता नाही. आपण भाग्यवान आहोत. कारण आद्यगुरु रेणुकाचार्यापासून आजपर्यंतच्या अनेक संतांनी महात्म्यांनी आपला दिव्य आघात ज्ञान असणारा अनेक ग्रंथाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. फक्त आपल्याला त्याचं आचरण करावयाचं आहे. गुरुमाऊली असणारा 8व्या वर्षी जी दीक्षा घेतली जाते तिला उत्तम दीक्षा म्हणतात. 8 वर्षापासून ते 16व्या वर्षापर्यंत जी दीक्षा घेतली जाते, या देहाला दीक्षा घ्यावी लागतेच. आणि 16 वर्षापर्यंत जी दीक्षा घेतली जाते तिला उत्तम दीक्षा म्हणतात. 16 वर्षापासून जी 20 वर्षापर्यंत दीक्षा किंवा 30 वर्षापर्यंत दीक्षा घेतली जाते तिला मध्यम दीक्षा म्हणतात. आणि त्यानंतर जी दीक्षा घेतली जाते तिला अधम दीक्षा म्हणतात. त्याच्यामुळे दीक्षा संस्कार हा वयाच्या 8व्या वर्षीच करणे हे उत्तम आहे. गुरुमाऊलीने आपल्या मस्तकावर करकमल ठेवून, कानामध्ये मंत्रोपदेश गुह्य ज्ञान सांगून, हातावर इष्टलिंग दिलेला आहे. पहा, दीक्षा करताना आपण बघितलं असेल सगळ्यांनी दीक्षा घेतलेली आहेत. दीक्षा करताना संस्कार वा दीक्षेच्या वेळची दीक्षा करत असताना लिंग हातावर दिला जातो आणि त्याच्या
डोक्यावर अक्षता टाकल्या जातात, मंगलाष्टका म्हणून अक्षता टाकल्या जातात. कारण या लिंगाचं त्या अंगासोबत लग्न केलं असते. त्यावेळी लिंगांगाशी लग्न गुरुनाथी लाविले आणि गुरु माऊली असणारे या अंगाला लिंगासोबत लग्न लावतात, तेव्हा आपलं लग्न झालंय. आपण सर्वस्व त्याला दिलेलं आहे. लिंगपती अंगसती वीरशैवाचा जो सिद्धांत आहे तो मुळामध्ये शक्ती विशिष्ट शिवा अद्वैत सिद्धांत आहे. शक्ती विशिष्ट शिवा अद्वैत सिद्धांत, द्वैताद्वैत अजिबात नाही. ज्या सिद्धांतामध्ये चिदब्रह्मा तो परशिव परब्रह्म असणारा शिव आणि त्याची चितकळा असणारी प्रणरूपिणी आदिमाया शक्ती यांनी युक्त असलेला शिव आणि आदिमायाने युक्त असलेला तो लिंग गुरुमाऊली असलेल्या आपल्या करकमळावर देऊन त्याला सांगतात की याच्यासोबत लिंगनिष्ठा ठेवू. आणि आपलं सर्वात मोठं व्रत महाव्रत जर कोणतं असेल, इष्टलिंग पूजा आपलं महाव्रत आहे. मग नंतरचं जे काही झालं लग्न झालं असेल ते लग्न असणारं प्रापंचिक लग्न आहे, ते दुसरं लग्न आहे. पण पहिलं लग्न आपलं गुरुनाथानं काय केलं आहे, लिंगासोबत अंग लावलेलं आहे, अंगासोबत लागलेलं आहे. त्यामुळं असणार आपल्या शक्ती विशिष्ट सिद्धांतामध्ये अद्वैत नाही, द्वैताद्वैत अजिबात नाही. अद्वैत असणार एकच तो परब्रह्म जो इष्टलिंग गुरुमाऊलीने तळहातावर दिलाय, आमच्या करकमलावर दिलेला आहे, तोच आमचा पती आहे. आम्ही त्याच्याशिवाय अन्य देवाला शरण जाणारच नाही. आम्ही अन्याचं नाव सुद्धा घेणार नाही. कारण परमर्श ग्रंथामध्ये मन्मथ माऊली स्पष्ट सांगितलेलं आहे, माझ्या मतात सांगत नाही मी. इष्टलिंग हृदयावर आहे. इष्टलिंग तुमच्या हृदयाच्या ठिकाणी विराजमान असताना तुम्ही इतर देवाला जाऊन पाया पडणं म्हणजे एक पतिव्रता स्त्री परपुरुषाकडे गेल्यासारखं पाप लागते. म्हणून लिंगसती लिंगपती अंगसती या न्यायानं असणारा इष्टलिंगानं सर्वस्व अर्पण केलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला मनुष्य योनीत आल्यानंतर आपल्याकडे अनेक उद्दिष्ट आहेत. आपण ध्येय ठरवलं पाहिजे. सर्वसाधारणपणे आपण जीवन जगत असताना किंवा दैनंदिन जीवन व्यतीत करत असताना आपल्या सर्वप्रथम असल्या काय करायचं ठरवलं पाहिजे. मी नेहमी सांगत असतो, साध्य, साधन आणि सिद्धता या तीन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. शाळेमध्ये आपण शिकतो पायथागोरसचा प्रमेय आपण ऐकलेला आहे. पायथागोरसच्या प्रमेयामध्ये साध्य, साधन आणि सिद्धता सांगितलेली आहे. जीवनामध्ये सुद्धा यशस्वी होण्यासाठी आपल्याला काय साध्य करायचे अगोदर ठरवावं लागणार आहे. साध्य ठरवल्याशिवाय आपल्याला सिद्धता प्राप्त होत नाही. घरून आपण निघालो, बाजारात जाऊन आपल्याला काय घेऊन यायचे आपण ठरवलंच नाही, काय आणाल का आपण आणणारच नाही. त्यासाठी आपल्याला आपला कुठे जायचं आहे, घरातून निघताना आपलं कुठं जायचं आहे, काय करायचं आहे आपल्याला जसं ठरवावं लागतं. त्याप्रमाणे असताना जीवनामध्ये सुद्धा असणार या जीवनाचं सार्थक करून घेण्यासाठी, कारण हा जन्म पुन्हा पुन्हा मिळणारा नाहीये. हा जन्म अलाभ्य हा लाभ नरदे यायचा, लाभला तो कैसा गमविता. आणि हा लाभलेला नरदे आपला गमवायचा नाही. मग या जन्मामध्ये आपल्या देहाचं सार्थक करण्यासाठी आपल्याला काही उद्दिष्ट ध्येय साध्य ठरवावं लागणार आहे. समजा आपण घराच्या बाहेर निघालो, आपलं काहीच ठरवलं नाही, आपल्याला त्या ठिकाणी जाता येणार नाही. आणि मी ठरवलं की बाबा मला काय करायचंय, संजीवन समाधीचं दर्शन घेण्यासाठी कपिलधारला मन्मथ स्वामीला जायचंय, माझं साध्य ठरलं. मी साध्य ठरल्यानंतर साधनाची निवड करत असतो. आपण साधनं म्हणजे कोणती आहेत, कोणी बसनं जाईल, कोणी स्वतःचं खासगी वाहन घेऊन जाईल, कोणी मोटरसायकलवर जाईल, कोणी पदयात्रेमध्ये संत समागमानं पायी पायी जाईल. ते साधनं झाली. आणि तिथपर्यंत गेल्यानंतर मन्मथ माऊलीच्या संजीवन समाधीचं दर्शन झालं हे आमचं साध्य म्हणजे इस्पित साध्य झालं आहे, आपला सिद्धता झालेली आहे. तद्वतच असणारा हा ध्येय असणं आपल्याला मिळालेला आहे. या जीवनाचं सार्थक करण्यासाठी आपल्याला लिंगांग सामरस्य प्राप्ती करायची आहे का मोक्ष प्राप्ती करायची आहे, की असा जन्म जाऊ द्यायचा आपण ठरवलं पाहिजे. आपण जेव्हा साध्य ठरवू मला लिंगांग सामरस्य प्राप्ती करायची आहे, तर त्या मार्गाचा आपण साधना आपल्याला अनेक संत आणि महात्म्यांनी असणारा आपल्याकडे साधनं उपलब्ध करून दिली आहेत. लिंगांग सामरस्य म्हणजे काय, लिंग आणि अंग यांचं सामरस्य होणं, देह आणि तो शिव असणारा, जीवाशिवाची समाधी एकत्र आली पाहिजे. जीव आणि शिव दोन पक्षी ईश्वराने निर्माण केले, दोन्ही एकदाच घातले येतात. पण जीव असणारा विषयाची फळे खाण्यामध्ये इतका गुंतलेला आहे
की सर्वस्वाला विसरून गेला आणि विषयाची फळी असल्या प्रपंचाची फळी खाण्यामध्ये मग्न झाला. पण शिव असणारा सावधान आहे, सर्वसाक्षी असा तो परशिव परब्रह्म सर्वाच्या देहामध्ये विराजमान आहे. तो असणारा सर्वसाक्षी असणारा तो शिव, तो मात्र विषयाच्या फळाकडे गुंतलेला नाही. आणि ह्या जीवाला त्या शिवामध्ये विलीन करण्यासाठी म्हणजे लिंगांग सामरस्य प्राप्ती करणं, इतर धर्मामध्ये इतर संप्रदायामध्ये त्याला मोक्ष प्राप्ती म्हणतात. तर आपल्याला ते मोक्ष प्राप्ती करावायची आहे, लिंगांग सामरस्य करावायचे आहे की पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरी शयनम, पुनरपी जन्म घ्यायचा आपला, प्रसूती वेदना सावायच्या आहेत. माझं तर स्पष्ट मत आहे, माझं वैयक्तिक मत असं आहे की मला मोक्ष प्राप्ती नकोय, लिंगांग सामरस्य नकोय, कारण तेवढी खरतर तपश्चर्या आणि लिंगांग सामरस्य प्राप्ती आपल्याला होणं शक्य नाही. पण भगवंताला आपलं प्रत्येक एवढंच मागावयाचं आहे, देवा मला जन्माला घाल, पुन्हा मला गर्भवासनाच्या यातना भोगू दे, पण जन्म असा दे, संत समागमामध्ये जन्म दे, मला गुरु माऊलीच्या चरणाची सेवा घडू दे, मला त्यासाठी मी पुन्हा जन्म घ्यायला तयार, एवढा आपण मागूया. मग आपण लिंगांग सामरस्य प्राप्तीसाठी करायचे असेल तर वीरशैव धर्मामध्ये त्याला साध्य करण्यासाठी 19 तत्व सांगितलेले आहेत. आणि वीरशैवाची ही 19 तत्वाचे सर्वश्रेष्ठ तत्व आहे. वीरशैव धर्म, वीरशैव, पुन्हा म्हणतोय वीरशैव. वीरशैव म्हणजे कोण? वी म्हणजे विद्या, र म्हणजे रमणारा, शैव शिवाच्या विद्येमध्ये, लिंगांग साम्राज्याच्या विद्येमध्ये जर रमणारा म्हणजे ते वीरशैव आहे. आणि आम्हाला लिंगांग साम्राज्य प्राप्ती करून घ्यायची असेल तर जे 19 तत्व आपल्याला सांगितलं, 19 तत्वाचं आचरण करावं लागेल. सर्वप्रथम आपल्याला त्यासाठी भक्त बनावं लागेल. आपण भक्तच बनत नाहीये. भक्त कोणावं म्हणावं? आपण भक्त सुद्धा बनू शकलो नाहीत, भक्त सुद्धा नाहीत, आपण आपला भक्त बनावायचं आहे. भक्त म्हणजे कोण? आमच्या धर्मामध्ये, वीरशैव धर्मामध्ये कोणालाही इष्टलिंग दीक्षा देता येते, पण त्यासाठी एक नियम आहे, एक अट आहे. लिंग दीक्षा कोणाला देतात? गुरु माऊली. धर्म जात पंथ नाही, काही नाही आपल्यामध्ये. लिंग दीक्षा देता येते, पण कोणाला देता येते? ज्यांना शक्तिपात झालेला आहे त्याला इष्टलिंग दीक्षा देता येते. शक्तिपात म्हणजे काय? मग ज्याला शक्तिपात झालेला आहे त्याला इष्टलिंग दीक्षा देता येते. शक्तिपात म्हणजे काय? तर भगवंताचं गुणगान ऐकत असताना, भगवंताचं नामसंकीर्तन ऐकत असताना, भगवंताचं भजन करत असताना हृदय सद्गदित होणे, कंठ दाटून येणे, डोळ्यामध्ये आनंदाश्रू येणे, अंगावर रोमांच उठणे, यापैकी लक्षणापैकी एखादं जरी लक्षण असलं आपल्याकडे तो भक्त समजावा आणि त्याला इष्टलिंग दीक्षा देता येते. म्हणजे केव्हा होते हे सगळं? शक्तिपात केव्हा होतो? जेव्हा भगवंताकडे आपलं तादात्म्य पावतोय, जेव्हा भगवंतामध्ये आपण समरस होऊ, तेव्हा असणार आपण आपल्याकडे शक्तिपात निर्माण होतो. आणि शक्तिपात झाला म्हणजे तो भक्त झाला, आणि अशा भक्ताला असणारी इष्टलिंग दीक्षा देता येते. मग या 19 तत्वाच्या माध्यमातून आपल्याला जावायचं आहे. 19 तत्व म्हणजे कोणते येतात? सर्वप्रथम पाहू आपण अष्टावरण. गुरु लिंग जंगम, रुद्राक्ष भस्म मंत्र, तीर्थ आणि प्रसाद, ही 8 आवरण आहेत आपले. आवरण म्हणजे कवच. या प्रपंचरूपी भवरणामध्ये जे आपल्या मागे माया लागलेली आहे, प्रपंचरूपी म्हणजे क्लेश लागले आहेत, दुःख लागले येतात, त्यांच्यामध्ये क्लेश सुद्धा येतात, षडरूप मागे लागले येतात, षडविकार येतात, पंचक्लेश येतात, त्रिताप माणसाच्या मागे लागले येतात. ह्या सर्वांमधून मुक्ती मिळवण्यासाठी म्हणून अष्टावरण म्हणजे कवच असणार आपल्याला 19 पैकी 6 तत्व सांगितले येतात. गुरु लिंग आणि जंगम हे आपलं साध्य आहे. आपल्या सिद्धता काय करायची पाहिजे? सिद्ध काय व्हायचं? आपला साध्य साधन आणि सिद्धता. अष्टावरणाचं आपण विवेचन पाहत असताना अष्टावरणामध्ये गुरु लिंग जंगम हे आपलं साध्य आहे. आपण साध्य निवड केली कारण परमेश्वर असणार तो सजीव निर्गुण निर्विकार परशिव परब्रह्म असणारा तो आपला प्रत्यक्ष भेटू देऊ शकणार नाही.
भगवंत असणारा ओंकार ध्वनीच्या अगोदर जेव्हा सृष्टीची उत्पत्ती झाली त्यावेळी शिव परमात्मा असणारा तो ओम या ध्वनीच्या माध्यमातून ध्वनी रूपाला होता. अनंग रूपाने असणारा शिव परमात्मा. पृथ्वीवर काहीच नव्हता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार ते झाले पूर्ण जागरण अहम ब्रह्मा म्हणून या ते ध्वनी माया सत्य तेथून झाले महत्त्व मग त्रिविध अंकार होते शिवेच्छे करून या सत्वांशी निर्मला पीतवसन रजांचे सृष्टी करता गृहीन तामसे रुद्र परिपूर्ण सर्व सत्यांत करविता असा असणारा शिवा तो अंश असणारा शिवाचा परब्रह्म असणारा निर्गुण निर्विकार असणारा त्याच्या सत्व रज आणि तमगुणापासून त्रिदेवाची निर्मिती झाली. भक्तासाठी देवाला निर्विकार असणारा निर्गुण असणारा नाद बिंदू कलातीत असणारा तो परशिव परब्रह्म त्याला सगुण रूपाला यावं लागलं तुम्हा आम्हासाठी. आणि सगुण रूपाचंच एक रूप म्हणजे गुरु माऊली आहे. कारण प्रत्यक्ष भगवंत आपल्याला भेटू शकत नाही, बोलू शकत नाही, प्रसाद देऊ शकत नाही, दर्शन देऊ शकत नाही, म्हणून गुरु माऊलीच्या रूपाने तो परशिव परब्रह्म असणार आपल्या ह्या चराचरामध्ये विराजमान आहे. गुरु म्हणजे तो परब्रह्म. गुरुदेव महादेव गुरुदेव सदाशिवा गुरु तत्वापर्ण असती तस्मै श्री गुरुवे नमः. म्हणून गुरुला आपण साष्टांग वंदन केलं पाहिजे, त्रिकाळ वंदन केलं पाहिजे. गुरुलिंग जंगम हे एकच आहेत. 3 रूपानं विभागले असणारे एकच तत्व आहे ते 3 रूपानं विभागलेलं आहे. गुरुचं दर्शन जर नित्यनेमान होत नसेल तर जंगमाचं दर्शन घ्या. जंगम जर समजा तुमच्या घरी येऊ शकत नसेल दररोज तर आपल्या हृदयावर जो गुरु माऊलीने दिला प्रसाद रूपी दिला इष्टलिंग आहे त्या इष्टलिंगाची आपल्याला पूजा करता येते. म्हणून गुरु लिंग जंगम हे आपलं साध्य आहे. या साध्याला साध्य करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? रुद्राक्ष भस्म आणि मंत्र याचा उपयोग करावा. साधना आहे हे साधना असणारी मंत्र रुद्राक्ष आणि भस्म या साधनाच्या माध्यमातून गुरुमाऊलीची साधना करून आपल्याला काय होते? साध्य इस्पित प्राप्त होते. ते म्हणजे सिद्धता कोणती होत असेल तर मंत्र आणि प्रसाद, तीर्थ आणि प्रसाद. की गुरुमाऊलीचा प्रसाद आपला भेटतो. प्रसाद भेटला म्हणजे आपण काय झालं? भक्त बनलो. त्याच्यानंतरची पुढची पायरी असते. याच्यामध्ये 3 मार्ग येतात. 19 तत्वामधलं पुढचं साधना असणे आचार असणं, पंचाचार, शिवाचार, सदाचार, गणाचार, भ्रष्टाचार आणि लिंगाचार अशा प्रकारचे पंचाचार. आणि त्याच्या पुढची पायरी असणारी आपण टप्प्याटप्प्यात आपली उत्क्रांती वीरशैवांची उत्क्रांती होत असते. उत्क्रांती म्हणजे हळूहळू होत गेला विकास म्हणजे उत्क्रांती आहे. माणूस जेव्हा भक्त बनला, भक्त करून आचरण केलं, आचरणानंतर पुढचं ज्ञान ग्रहण करण्यासाठी षटस्थल असणारे आपले भक्त, माहेश्वर, प्रसादी, प्राणलिंगी, शरण आणि ऐक्य हे षटस्थल असणारे. 8 अष्टावर्ण 8 पंचाचार 5 8 आणि 5 13 आणि षटस्थल असणारी 6 अशा प्रकारचे आपण एकूण 19 तत्वामधून आपल्या पुढे जावायचं आहे. 19 तत्वामध्ये गेलं तर ऐक्यस्थळाला प्राप्त होतो. लिंगांग सामरस्य निश्चितच झाल्याशिवाय राहत नाही. त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम साधना करायची असेल तर इष्टलिंगाची साधना. इष्टलिंग आपल्या हातावर असा दिला नाही. इष्टलिंग म्हणजे प्रत्येकाच्या हृदयाच्या ठिकाणी इष्टलिंग असलाच पाहिजे. इष्टलिंग माझे प्राण आहे. गुरुमाऊलीने दीक्षा संस्काराच्या वेळी ज्यावेळी दीक्षा दिली त्यावेळी सांगितलं की हा तुझा प्राण आहे. लिंग हाती ज्यांच्या प्राण तो हरवताच सोडी प्राण ऐशे वीरशैव लक्षण तो हा मार्ग पतित पावन. हा या लिंगाला असणारा त्या अंगापासून क्षणभरा सुद्धा सुद्धा दूर करू नकोस. आणि ज्यावेळी तुझ्या लिंग हा अंगापासून दूर जाईल त्यावेळी तू प्राण दिला पाहिजे, प्राण सोडला पाहिजे. अशा प्रकारचं महाव्रत असणारा इष्टलिंगाचं व्रत आहे. लिंग गुरुमाऊलीने असाच दिलेला नाही. योग साधनेच्या माध्यमातून इष्टलिंगाची त्यांना इष्टलिंग निर्मिती त्यांना जेव्हा दिसली त्यांना त्या पद्धतीने इष्टलिंगाचं जेवढं रूप दिसलं त्या आकाराचं इष्टलिंग असणारा आपल्या हृदयाच्या हातावर कळकमलावर ठेवून हृदयाच्या ठिकाणी बांधण्यासाठी सांगितलेलं आहे.
म्हणून या इष्टलिंगाला सोडायचं नाही. गुरुमाऊलींनी अष्टांग योग साधनेच्या माध्यमातून एक थोडक्यामध्ये सांगतो, यद्यत ब्रह्मांडे तत्तत पिंडांडे, जे जे ब्रह्मांडामध्ये आहे ते सगळं शरीरामध्ये आहे, कुठं जायची गरज नाही. तीर्थयात्रा इत्यादी जे करणं आहे, तीर्थव्रत जाणं केले जे पुष्कळ न तरी नव्हे फळ पावे मोक्ष. मोक्ष प्राप्ती करून घ्यायचं, लिंगांग सामरस्य करण्यासाठी तीर्थयात्रा हे तुम्हाला मोक्ष प्राप्ती करून देत नाही. पण इष्टलिंग मात्र याची देही याची डोळा पाहू मुक्तीचा सोहळा. या प्रपंचामध्ये असताना, प्रपंच करत असताना शिवरूप होतो याच देहामध्ये होता येते. इतर धर्मामध्ये साधकाला मुक्ती मिळण्यासाठी 3 जन्म घ्यावे लागतात, पण वीरशैव धर्मामध्ये एकाच जन्मामध्ये याच देहामध्ये जिवंत असताना मुक्ती मिळते. शिवसामरस्य प्राप्त होते, लिंगांग सामरस्य प्राप्त होते. गुरुमाऊलीने काय केलंय, तो इष्टलिंग आहे. इष्टलिंग आपलं सर्वस्व आहे. इष्टलिंगाची दीक्षा घेतली. आपल्यापैकी बरेच जण असतील असे की आपण इष्टलिंगाची दीक्षा घेतली आणि संध्याकाळी काढून खुंटीला अडकवतात. काय झालं, खुंटीला का काढलं, ते म्हणे अंगाखाली येते आणि रुतते. ज्यावेळी गुरुमाऊलीने सांगितलंय की बा ज्यावेळी तू इष्टलिंग हृदयापासून वेगळा होईल त्यावेळी तू प्राण सोड, तत्क्षणी प्राण सोडला पाहिजे. हे सत्यपतीचं नातं आहे आपलं. पतिव्रता स्त्री असणारी, नवऱ्याचा अंत झाला, नवऱ्यानं देह ठेवला की लगेच ती सती जात होती. हे सतीपतीचं नातं आहे. लिंगांगाचं नातं म्हणजे सतीपतीचं नातं आहे. आणि गुरुमाऊलीने असणार हा इष्टलिंग आपल्याला दिलेला आहे, कर्कळाला दिला, असा दिलेला योग साधनेच्या माध्यमातून थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो मी. इडा पिंगळा शिशुन या 3 नाड्या असणाऱ्या, त्या 3 नाड्यापैकी 2 नाड्या इडा पिंगळा, त्या 2 नाड्या असणाऱ्या मूलाधाराच्या ठिकाणी, यद्यत ब्रह्मांडे तत्तत पिंडांडे सर्व शरीरामध्ये आहेत. मूलाधाराच्या ठिकाणी, गुदेच्या ठिकाणी असणार, त्या ठिकाणी इडा आणि पिंगळा नाड्याच्या ठिकाणी गेल्यात. हृदयामध्ये पंचप्राण भरले येतात. हृदयी प्राण गुदयापान समानुनाभिमंडले व्यान सर्व शरीर ग उधान कंठ दशरथ. पंचचक्राच्या ठाई पंचप्राण आपल्या ठिकाणी विराजमान आहेत. हृदयी प्राण, हृदयाच्या ठिकाणी प्राणवायू आहे. गुदेच्या ठिकाणी अपान वायू आहे. नाभीच्या ठिकाणी म्हणजे बेंबीच्या ठिकाणी समान वायू आहे. व्यान सर्व शरीरामध्ये नसानसामध्ये रक्त वाहण्याचं कार्य करत असतो आणि उधान हा कंठाच्या ठिकाणी विराजमान आहे. हे पंचप्राण पंचवायू असणारे आपल्या शरीराचं नियमन करत असतात. कंठाच्या ठिकाणी जो उधान वायू होता, उधान वायू असणारा आपल्या ठिकाणी उचकी, हिशिंक, खोकला, ठसका असणारे याचं नियमन करत असते. या वायूपासून नियमन करत असते. प्राणवायू हृदयामध्ये सगळीकडे प्राणवायू पोहोचण्याचं कार्य करतो, प्राण देण्याचं कार्य करत असतो. समान वायू असणारा नाभीच्या ठिकाणी जो आहे तो असणारा, आपण जे खाल्लेलं अन्न आहे ते पचनाचा प्रयत्न करतो, तो पचत होतो, पाचक रस बनवतो. आणि व्यान वायू असणारा सर्व ते पचवलेलं सगळं त्याची शक्ती आहे, जे सत्व आहे, जो कस आहे तो सर्व रक्तामध्ये पसरवण्याचं कार्य करतो. आणि अपान वायू जे आहे तो मूलाधाराच्या ठिकाणी विराजमान आहे. तो वायू असणारा आपल्या शरीरातले अनावश्यक जे तत्व आहेत, गॅस असेल, त्याचं नियमन करत असतो. अशा प्रकारे पंचप्राण हे आपल्या शरीराचं नियमन करत असतात. आणि अष्टांग योग साधन करत असताना साधक हा कंठाच्या ठिकाणी इडा सुषुम्ना नाडी कंठाच्या ठिकाणी आणतो, वरचा वारा बंद होतो. मूलाधाराच्या ठिकाणी इडा पिंगळाने जो नाड्या आहेत त्या नाड्या ठिकाणी तिथे बंद केल्या जातात. खालचा वायू असणारा बंद होतो आणि हृदय सगळं बंद झाले, वारं सगळं बंद झालंय. शरीरामध्ये सगळी हवा बंद झाल्यानंतर या हवेच्या मध्ये शरीरामध्ये एक आंतरक्रिया चालू होते. हवा सगळी बंद झाली तेव्हा जो मूलाधाराच्या ठिकाणी अपान वायू आहे तो अपान वायू असणारा शरीरातल्या शरीरांतर्गत तो वर सरकत जातो. आणि प्राणवायूच्या ठिकाणी जो प्राणवायू आहे, हृदयाच्या ठिकाणी प्राणवायू असणार तो खाली 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 सरकत जातो. कारण शरीर सगळं बाहेरची हवा यायला तयार नाही, बंद आहे. त्याच्यामुळे हे वायू असणारे एकत्र येतात. प्राणवायू खाली खाली सरकत जातो, अपान वायू वर वर सरकत येतो. आणि त्या दोघांचं नाभीच्या ठिकाणी म्हणजे बेंबीच्या ठिकाणी दोघांचं एकत्रीकरण होतं, संघटन होतं, एकत्र होतं. आणि ज्याप्रमाणे आपण गॅस पेटवताना लायटरनं त्याला उडवतो, एकदम थिलंगा पडतो, छट करते, त्याप्रमाणे असणारं अपान वायू आणि प्राणवायूचा संयोग होऊन त्या ठिकाणी एक
दिव्य ज्योत निर्माण होती, अंगठ्या एवढी ज्योत असणारी. अपानवायू आणि प्राणवायूच्या संयोगानं त्या ठिकाणी ज्योत निर्माण होते. ज्योत निर्माण झाली नव्हती, प्राणवायू त्या ज्योतीमध्ये मिसळतो आणि ती ज्योत असणारी हळूहळू हळूहळू प्राणवायूच्या साह्यानं असणारी ती हृदयामध्ये येऊन विराजमान होते. तेच म्हणजे दिव्य ज्योत म्हणजे चिदानंद ब्रह्म, तो परशिव परब्रह्म परमात्मा आणि प्रणवरूपिणी आदिमाया शक्तीने युक्त असणारी दिव्य ज्योत म्हणजे तो इष्टलिंग आहे. आणि जे अंगठ्याच्या एवढं जे इष्टलिंग आहे ते इष्टलिंगच असणार आपल्याला, तेच गुरुमाऊली असणारी, त्याचं दिव्य रूप पाहून त्या रूपा एवढंच असणारं इष्टलिंग आपल्याला आपल्या करकमलावर दिलेलं आहे. म्हणून इष्टलिंगाला कधी सोडायचं नाही. इष्टार्थ प्रदायकम लिंग इष्टलिंगम, मनामधल्या सर्व इच्छा पुरवणारं लिंग म्हणजे इष्टलिंग आहे. म्हणून वीरशैवांनी आपलं एक महाव्रत समजून, दुसऱ्या व्रत करायची आवश्यकता नाही, एक महाव्रत समजून हृदयाच्या ठिकाणी जे इष्टलिंग विराजमान आहे त्या इष्टलिंगाला क्षणभर सुद्धा आपल्या देहापासून किंवा आपल्यापासून दूर करू नये. इष्टलिंगाची सतत साधना करून या देहाचं कृतकल्याण करून घ्यावं. या ठिकाणी एवढंच मी माझ्या यथामती यथाबुद्धी एवढं सांगण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी मला गुरुमाऊलीच्या दिव्य सानिध्यामध्ये माझे 2 शब्द मांडण्याची संधी दिली, त्याबद्दल पुनश्च एकदा संयोजक मंडळाचा आभार व्यक्त करून झालेली सेवा गुरुमाऊलीच्या चरणी समर्पित करून सेवेला विराम देतो. संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय.